तर नसरापूरमधल्या घटनेच्या नंतर राज ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त केलाय। नसरापूरच्या नराधमाला हाल हाल करून संपवा अशी मागणी देखील राज ठाकरेंनी केली आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये कुणाचाच कोणाला धाक उरलेला नाही अशी टीका देखील राज ठाकरेंनी केली। तर या संदर्भात राज ठाकरेंनी एक पोस्ट केलेली आहे, आपण बघूया। नसरापूरच्या नराधमाला हाल हाल करून संपवा। रोषामुळे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये देतात, सरकारनं फास्ट ट्रॅक कोर्टाची व्याख्या सांगावी। महिला आंदोलकांवरती लाठीमार केला, ही तत्परता महिलांचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात कुठे जाते? सध्या महाराष्ट्राचं लक्ष हे विचलित झालंय। सत्ता मिळवणं ती गाजवण्याचा भस्मासूर धुमाकूळ घालतोय, त्यानं महाराष्ट्र पूर्ण विस्कटायला लागलाय। राजकारण्यांना उद्योगपतींना सत्ता हवी आहे, लेखकांना सत्ता गाजवायचा मोह होतो। एशियाटिक मध्ये देखील सत्तेची लढाई पेटते। सध्या सत्तेसाठी वाटेल ते याचं उदात्तीकरण होत आहे आणि हाच पुरुषार्थ वाटतो। कोणीतरी बघतंय काही केलं तर आपल्या घरच्यांची छीतू होईल अशी भीती आता नष्ट झाली आहे। हाताबाहेर गेलेली लालसा, सत्ता गाजवण्याची हाव, ओटीटी, पैसा, जमिनीमागे फरफटत जाण्यामुळे ही घडी विस्कटली। त्यामुळे राज ठाकरे यांनी या शब्दामध्ये आपला संताप व्यक्त केला आहे।